मित्रांनो, काल माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केलेलं आहे। त्यांनी संमिश्र अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की आता या निवडणुकीमध्ये मराठा वोटिंग हे महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार आहे आणि ओबीसी वोटिंग हे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने जाणार आहे। मित्रांनो, आपण तटस्थपणे जर विचार जर केला, तटस्थपणे जर पाहिलं तर खरंच संपूर्ण ओबीसी समाज किंवा ओबीसी समाजातील मोठा घटक वंचित बहुजन आघाडीकडे जाऊ शकतो का? संपूर्ण बहुजन समाजाने जायला पाहिजे, तो भाग वेगळा, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं होत आहे का? तर अजिबात होत नाही। मित्रांनो, सध्या निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे मी फारसं निगेटिव्ह बोलणार नाही, परंतु वास्तवाचं भान ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपल्या संपूर्ण बहुजन समाजाने, खास करून बहुजन म्हणण्यापेक्षा जे शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानतात, या लोकांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, राजकारण केवळ प्रस्थापितांचा खेळ आहे असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही। असं जरी असलं तरी आज या देशामध्ये जी भांडवलशाही व्यवस्था आहे आणि जे प्रस्थापित राजकीय घराणे आहेत यांनी आणि या प्रस्थापित राजकीय पक्षांनी मिळून संपूर्ण व्यवस्था आपल्या ताब्यात घेतलेली आहे। यामध्ये प्रचंड मोठ्या पैशाची उलाढाल होते आणि त्याकडे आपण पुरत नाहीत। आता मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील यांनी माघार का घेतली हे समजून घ्या। आता उदाहरणार्थ आमच्या बीड मतदारसंघामध्ये जवळपास 20 ते 25 जण इच्छुक होते। आता प्रत्येक मतदारसंघामध्ये हीच अवस्था होती आणि आता मनोजदादा जरांगे पाटील यांचं आतापर्यंत जे आंदोलन झालेलं आहे, या सर्व 20 ते 25 जणांनी त्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, भरीव योगदान दिलेलं आहे आणि अशामध्ये आता हे सगळेच सक्षम आहेत, सगळेच महत्वाचे आहेत आणि या 25 पैकी कोणीही माघार घ्यायला तयार नाही। या 25 जणांचं असं म्हणणं होतं की आता मनोजदादा जरांगे पाटलांनीच ठरवावं, मग आम्ही त्यांचा निर्णय मान्य करू। परंतु मनोजदादा जरांगे पाटलांनी कुणाला एकाला ठरवायचं आणि हा प्रश्न केवळ एका मतदारसंघाचा नव्हता, तर प्रत्येक मतदारसंघामध्ये असं होतं आणि खास करून या 25 मध्ये 5 जण असे होते जे थोडे चांगले पैशावाले धनदांडगे किंवा त्यांचं राजकीय पक्षामध्ये वजन होतं, तिकडून त्यांना तिकीट भेटलेलं नाही आणि या कारणास्तव आता त्यांना मनोजदादा जरांगे पाटील यांचा सपोर्ट हवा होता। आता या 5 प्रस्थापित पैकी एकाला जर मनोजदादा जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला असता तर मित्रांनो काय मेसेज गेला असता की मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुन्हा प्रस्थापितांनाच पुढे केलं आणि विस्थापितांना मागे ठेवलं। आता मित्रांनो, विस्थापिताला जर पुढे केलं तर त्याचा एक दुसरा निगेटिव्ह इम्पॅक्ट जातो, कारण त्याच्याकडे साधनं नसतात, पैसा नसतो, गाडी नसती, यंत्रणा नसते, प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते नसतात आणि लोकही त्यांना फारसं सिरियस घेत नाहीत। ही लोकांची मानसिकता आहे। तुम्ही कितीही पोट तिडकीने म्हणता विस्थापित विस्थापित, अहो माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आतापर्यंत काय करत आलेले आहेत? विस्थापितांनाच उमेदवारी देत आलेले आहेत, परंतु समाज त्यांच्याकडे कशा दृष्टिकोनातून पाहतो? जो समाज तुम्ही म्हणता का, तुम्ही जे कॉमेंट करणारे ते सुद्धा कशा दृष्टिकोनातून तुम्ही पाहता हे लक्षात ठेवा। मग तो विस्थापित कोणत्याही समाजातला असो, मराठा समाजातला असो, ओबीसी असो, बौद्ध असो, कोणत्याही समाजातला असो, त्याकडे पाहण्याचा जोपर्यंत हा दृष्टिकोन लोकांचा बदलत नाही, कारण लोक जज करतात तुम्हाला पैशावरून, गाड्यावरून वगैरे वगैरे, मग तुम्ही काय करता, एखादं उदाहरण देता, बच्चू कडूचं उदाहरण देता, कोणाचं उदाहरण देता, कोणाचं उदाहरण देता, परंतु ते उदाहरण देताना त्या व्यक्तीने किती प्रयत्नाची परीकाष्ठा केलेली आहे आणि असं उदाहरण हे बल्कमध्ये नसतं, असं उदाहरण हे 100तून एखादं, 50तून एखादं, 1000तून एखादं असतं। बल्कमध्ये अशा पद्धतीचं होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे आपण विज्ञानवादी माणसं आहोत, आपण परिवर्तनवादी माणसं आहोत आणि आपल्याला माहित आहे लोहा लोहे को काटता है। प्रस्थापितांना हरवायचं असेल तर आपल्याला सुद्धा तेवढं तुल्यबळ व्हावं लागेल, परंतु तेवढं तुल्यबळ व्यवस्था आहे। या 25 पैकी एक 4-5 जणांकडे भरपूर पैसा आहे, पण त्यातील दिला तर पुन्हा तुम्ही बोंबालणार, प्रस्थापित दिला आणि इथं मनोजदादा जरांगे पाटील यांची कोंडी झाली। आणि दुसरं म्हणजे जे राजरत्न आंबेडकर साहेब
आनंदराज आंबेडकर साहेब अगदी 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 प्रामाणिक भूमिका आहे. अगदी मराठा, मुस्लिम, दलित किंवा सर्व घटकांनी एकत्र यावं ही अगदी प्रामाणिक भूमिका आहे त्यांची. पण समाज कोणाच्या मागे आहे? आज रातरत्न आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागे संपूर्ण दलित समाज आहे का? केवळ 4-2% समाज नाही, जवळपास 90% समाज हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहे. आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय अगोदरच जाहीर केलेला आहे. म्हणजे नेते आहेत, समाज नाही. मुस्लिम समाजाने 100% साथ दिली असती, परंतु काही डिव्हायडेशन आहे. नीट लक्षात ठेवा, काही डिव्हायडेशन MIM कडे आहे, काही काँग्रेसकडे आहे. अशा पद्धतीचं डिव्हायडेशन आहे. आपल्याला अनुकूल उमेदवार आहे का ही चॉईस करणार होता मुस्लिम समाज, आणि म्हणजे तो समाज सुद्धा बल्कमध्ये प्रत्यक्ष येऊ शकला नसता. मग अशा वेळी केवळ उरतो मराठा समाज, आणि केवळ मराठा समाजाच्या जीवावर, जरी अनेक काही मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या जीवावर 10, 15, 20 आमदार किंवा 25-30 आमदार सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील निवडून आणू शकले असते, परंतु त्या प्रक्रियेमध्ये त्या 20-25 जणांमध्ये जर वितुष्ट येत असेल, फूट येत असेल, आणि त्याचं खापर जर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या डोक्यावर जर फुटणार असेल, तर मित्रांनो हे आमदार काय करायचे आणि काय काय करणार? 20-25 आमदार. एकतर पूर्ण सत्ता परिवर्तन होणं गरजेचं होतं, कारण मराठा समाजाचा लढा हा आपले राजकीय प्रतिनिधी पाठवण्यासाठी नाही. ऑलरेडी 150-200 आमदार मराठा समाजाचे आहेत, ते आपल्याला मराठा समाजाला विचारात घेत नाहीत, ही गोष्ट वेगळी. परंतु मित्रांनो नीट लक्षात ठेवा, जरी या विस्थापित गरीब रयतेच्या मराठ्यांना प्रतिनिधित्व भेटणं गरजेचं असलं तरी ती प्राथमिकता नाही, हे लक्षात ठेवा. आणि ह्या अनुषंगानेच या वेगवेगळ्या 3 कारणामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांनी माघार घेतलेली आहे. आणि आज आपलं जे मेन टार्गेट आहे, जो भारतीय जनता पार्टीला, खास करून देवेंद्र फडणवीस यांना जो हरवू शकतो, अशा शक्तींना, अशा लोकांना, आशांना निवडून देणं आणि भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणं, महायुतीचा सुपडा साफ करणं, हे आता आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपल्याला शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला पोषक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. ही आपली प्राथमिकता आहे. आपल्याला कॅडर बेस काहीतरी विचार करावा लागेल, एकत्र यावं लागेल. त्यासाठी माझी तयारी आहे. परंतु मित्रांनो आज अनेक चळवळी मोडीत निघालेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या प्रॉपर्टीकडे, पैशाकडे, पोटापाण्याकडे वळलेला आहे. चळवळी पूर्णपणे मोडीत निघालेल्या आहेत. पोटही जगलं पाहिजे आणि त्याचबरोबर चळवळ सुद्धा राहिली पाहिजे. या अनुषंगाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. सुज्ञ माणसांनी याची दखल घ्यावी. आपलं मत कमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.